मराठा आरक्षणासाठी गेल्या 4 दिवसांपासून आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल समोरील रस्त्याची मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता जी आहे ती यावेळेला करण्यात आली। तर सीएसएमटी परिसरामध्ये रस्त्यांची पालिका कर्मचाऱ्यांकडून सफाई करण्यात आलेला आहे। जो रस्ता जो आहे तो खराब झालेला होता, त्याच्यावरती कचरा पडलेला होता, त्याची साफसफाई जी आहे ती सीएसएमटी परिसरामध्ये पाण्याचा फवारा मारून जी आहे ती महापालिकेकडून करण्यात येते। गेली 4 दिवसापासून आझाद मैदानावरती मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या समवेत खरं तर बहुसंख्य असे मराठा आंदोलनकर्ते खरं तर मुंबईमध्ये दाखल झालेत। आपण सध्या छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या समोर आहोत आणि या ठिकाणचा जो रस्ता आहे तो मुंबई महानगरपालिका यांच्याकडून जे आहे ते स्वच्छतेचं काम सुरू आहे। खरं तर मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती चिखल झालेला होता, त्यामुळे जे काही अन्न आणलेलं आहे त्यामुळे सुद्धा रस्ता मोठ्या प्रमाणात जी आहे ती अस्वच्छता झालेली होती। मात्र आता मुंबई महानगरपालिकेकडून आपण बघू शकतो कशा पद्धतीने हे सर्व रस्ता आहे ते स्वच्छ करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात जी अस्वच्छता आहे ती रस्त्यावरती झालेली होती। मोठ्या प्रमाणात चिखल जो आहे तो रस्त्यावरती साचलेला होता। आता हे चिखल हटवण्याचं काम जे आहे ते महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने जे आहे ते करण्यात येत आहे। आपण बघू शकतो कशा पद्धतीने जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी या ठिकाणी स्वच्छता करताना आपल्याला सुद्धा पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन कृष्णा पवार सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही 9 मराठी, मुंबई।